प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. कांदा पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने आज येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर मनमाड रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या शेती धोरण नीतीविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची रास्त मागणी असून सरकार मात्र योग्य धोरण अवलंबवत नसल्याकारणाने आज कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. कांदा लागवडीसाठी आणि उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याकारणाने शेतकरी पुरता हतबल झालाय. यामुळे आज येवले तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर येत आपला रोष व्यक्त केलाय. यावेळी तहसीलदार आबा महाजन व पोलीस प्रशासनाच्या वतीने क्रांतीवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन स्वीकारले. त्यानंतर छावा क्रांतीवीर संघटनेचे गोरख संत यांनी हे उपोषण मागे घेतले. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावाला कुठल्या परिस्थिती म्हणजे आमचा 25 रुपये कांद्याला खर्च आहे प्रति किलोला, पण आज पाहिलं तर 700, 800, 1000 रुपयाच्या आत कांदा आलाय. आमच्या जे शेतीला लागणारे खत आहे त्याचे भाव गगनाला भिडत चालले आणि आमचा कांद्याचा भाव कमी होत चाललाय. त्यामुळं आम्ही केंद्र सरकारला व राज्य सरकारला विनंती करतो, हा रास्ता रोको आम्ही करतोय याचं कारण फक्त आहे की आम्हाला कोणाला वेटीस धरायचं नाही, पण आम्हाला आज आमचा खर्चही फिटत नाही. आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे. शासन आणि सरकार हे फक्त आणि फक्त त्यांचे पद कसे भेटतील आणि त्यांच्या स्वतंत्र विचार करण्यासाठी ते शासन मग नाही. त्यामुळे हा रस्ता रोको आमच्या कांद्याला 2000 रुपयाच्या पुढे भीट पडली पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही रस्ता रोको केलाय. शासनाचा आमचा कुठलाही प्रतिनिधी जर आम्हाला येऊन जर सांगत नसेल तोपर्यंत आज आम्ही रस्ता सोडणार नाही. जे होईल ते होईल.